मला इथल्या मित्रांनी काय सांगितलं, तर आता तू पित नाहीयेस ना सध्या, तर मी पिऊ नको तर करू काय, हा प्रश्न माझ्या मनावर रोज मला त्रास द्यायचा. आणि त्यांनी सांगितलं तू एक काम कर, तू मिळेल ती नोकरी आणि मिळेल त्या पगारावर करायला सुरुवात कर. म्हणलं वेडा आहे का तुम्ही, मी एकेकाळचा एवढा मोठा सॉफ्टवेअर मधला माणूस, माझ्या घरी कॉम्प्युटर्स आहेत, ये है वो है, माझ्याकडे ज्ञान आहे, मी शिकवलेले विद्यार्थी आज अमेरिकेत जाऊन स्टॅच्यू झालेत वगैरे वगैरे, मी किर्लोस्कर मध्ये होतो, तुम्हाला माहिती आहे का मी कुठल्या पोस्टवर होतो वगैरे वगैरे. बोलबच्चे नसो, बोलणं प्रॉब्लेमच नाही ना आपल्याचा, वागणंच प्रॉब्लेम. त्यामुळे या लोकांनी सांगितलं तरी मला ते ऐकायचं मनात नव्हतं माझ्या, पण त्यावर मी विचार केला आणि मला पटलं की आता मला नोकरी केली पाहिजे. तर मी म्हटलं पण मी माझा व्यवसाय चालू करतो ना व्यवस्थित, काय अडचण आहे, मी व्यवसाय केला तर वाय यू इन्सिस्ट फॉर माय नोकरी, मी नोकरीच करावी असं का म्हणताय तुम्ही. ते म्हणले काय झालंय, तुला कामाची सवय, म्हणजे हे मी फक्त पास इट ऑन करतोय हा तुमच्याकडे, माझ्याकडे जे चांगलं आहे किंवा जे माझ्या उपयोगी पडलं ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय, मी तुम्हाला अक्कल शिकवायला इथं आलेलो नाही. मी म्हणत होतो मी व्यवसाय करतो, माझ्याकडे बुद्धी आहे, ते सगळं छान आहे म्हणले, पण आत्ताच्या स्टेजला तू नोकरीच कर. म्हणलं का, तर म्हणले अरे तुला ना काम करायची सवय गेलेली आहे. नाही पण मी आता करीन ना काम. तुला ना वेळ पाळायची सवय गेलेली आहे. नाही पण आता वेळ पाळीन ना मी. थोबाडीत मारीन म्हणला स्पॉन्सर माझा, करीन, करेंगे, करवाएंगे, ह्याच्यामध्ये 10.5 वर्ष घालवली तू. असं बोलल्यावर मी त्याचं ऐकायचं ठरवलं. प्रॉब्लेम काय होतो आपल्यासारख्याचा माहितीये, अनलेस अँड अंटिल वी बिकम आन्सरेबल टू समबडी वी डू नॉट ऑबे. आपण जोपर्यंत कोणाला तरी उत्तर द्यायला बांधील राहत नाही तोपर्यंत आपण मेरी आवाज सुनोच चालू असतं आपलं. कारण आपल्याला ती सवय असते ना, माझी लाल, माझी पोस्टल रेड, नाही का. तर ते तसं नसतं, ते ऐकायचं असतं कोणाचं तरी. आणि हे मी केलं. म्हटलं आता वयाच्या 44व्या वर्षी मला नोकरी कोण देणार. म्हटलं तू मागितली का कधी. म्हटलं नाही. मागायला सुरुवात कर. आणि मी नोकरी मागायला सुरुवात केली. आणि 1-2 ठिकाणी मागितली. 1-2 ठिकाणी म्हणजे काय, कारखान्यांमध्ये वगैरे जाऊन नाही. म्हटलं कुठं मागू मी. समोर दिसेल त्याच्याकडे माग. लाज वाटते का तुला. म्हटलं नाही बाबा, लाजबीज नाही वाटत, कारण सगळं मी डोक्याला गुंडाळूनच आलेलो आहे इथं. मग म्हणले आता तुला लाज नाही ना वाटत, नोकरी मागायला सुरुवात कर. आणि मी मागायला सुरुवात केली. आणि चक्क 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी मला एकाने सांगितलं खरंच करायची आहे का तुला नोकरी. म्हणलं हो, उद्या सकाळी 9:30ला ये म्हणला. 2ऱ्या दिवशी मी सकाळी 9:30ला त्याच्याकडे गेलो. त्यांनी माझ्या हातावर 50 रुपये ठेवले. म्हणला हे पेट्रोल भर अगोदर तुझ्या स्कूटरमध्ये. सुदैवाने बायको आणि स्कूटर दोन्ही मला सोडून गेलं नव्हतं शेवटपर्यंत, त्यामुळे स्कूटर टिकली होती माझी. 100 वेळा हरवली हे खरं आहे, पण ती सापडायची मला परत. आणि मग त्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरलं मी 50 रुपयाचं. ये म्हणला पेट्रोल भरून. मग आल्यावर मी परत त्याच्याकडे गेलो. तर मग त्यांनी सांगितलं या डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढून आण, हे करून ये, हे पैसे बँकेत भरून ये वगैरे वगैरे. यांनी बघितलेलं आहे त्या माणसाला. करेक्ट. आणि मग मी कामाला लागलो. आणि मग संध्याकाळी 6-6:30 झाले. 7:30ची मीटिंग असायची त्यावेळेला. तर म्हणलं 6:30ला तुझी नोकरी संपेल बरं का आजची. म्हणून मी 6:15लाच गेलो त्याच्याकडे संध्याकाळी. म्हटलं ही झाली बरं का आज दिलेली कामं एवढी,
आणि उरलेले पैसे एवढे वॉट एव्हर इट इज. मग ते म्हणलं, ते सगळं हिशेब घेतला त्यांनी, सगळं केलं. माझ्या हातामध्ये 20 रुपयाची नोट ठेवली आणि म्हणलं, हा आजचा तुझा पगार. म्हणलं, काय सांगताय लगेच? हो म्हणला, आम्ही कामगारांचे पैसे ठेवत नाही. 20 रुपये असं त्याला नाही म्हटलं मी, पण मी गपचूप ते 20 रुपये खिशात घातले, स्कूटरला किक मारली, उद्या 9ला येतो म्हटलं आणि गेलो. घरी गेलो, बायकोकडे ते 20 रुपये दिले. बायकोला म्हटलं, देवासमोर ठेव. बायको म्हणली, कसले हो? म्हणलं, आजचा माझा पहिल्या दिवसाचा पगार. ती म्हणली, 20 रुपये म्हणजे एकेकाळी 60,000 रुपये महिन्याचं रिकरिंग उघडलेला मोहन 20 रुपये रोजावर कामाला लागला. आणि दुसऱ्या दिवशी मी कामावर गेलो. तुम्हाला माहितीये का मी का गेलो कामावर? मी ए मध्ये जात असल्यामुळे मला कळलं होतं 0 पेक्षा 20 मोठे. कारण सुरुवातीच्या काळात मी 0 पैसे मिळवत होतो, मग त्यापेक्षा 20 मोठे आहेत ना, का उघळे. मग मी मिळवायला लागलो पैसे. 3-1 आठवडे काम केलं मी तिथं, 2 आठवडे 3 आठवडे काहीतरी. आणि तिथनं जेव्हा मला परमेश्वराने हात दिला ना, आणि मग मी 13-14 बँकांवरती कन्सल्टंट म्हणून नोकरीला लागलो. नोकरी नाही म्हणजे कन्सल्टन्सी करायला लागलो. त्या व्यवसायात त्या काळचे मी लाखो रुपये मिळवले. बाजूला किती टाकले तो विषय पुढच्या वेळी बोलीन मी, पण मिळाले. परमेश्वराने आपल्याला एकदा व्यसनमुक्तीसाठी हात दिला की तो हात आपण सोडायचा नसतो. म्हणजे मग तो हात आपल्याला पुढे फार प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातोच, असं मी जाणीवपूर्वक आता इथं स्टेटमेंट करतोय. त्याचं कारण असं की व्यसनमुक्त राहायला लागलेला माणूस जो आयुष्यात टेक ऑफ घेतो ना मंदार, तुला सांगतो आत्तापर्यंत त्याच्या आयुष्यात त्यांनी कधीच मागं वळून बघितलेलं नाहीये. असा माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. 25 वर्षामध्ये गोडबोले मी 2500 गोडबोले तर नक्की बघितले असतील की नाही? जास्त बघितले असतील, पण कमी धरू आपण. पण 2500च्या 2500 गोडबोलेंचं आयुष्याचं सोनं झालेलं मी बघितलेलं आहे, तुम्हाला सांगतो. असा मी आज त्याचा साक्षीदार बोलतोय तुमच्याशी. आता पुढचा विषय, मी हे येथल्या मित्रांचं त्यांच्या सहवासात वेळोवेळी जात राहिल्यावर रमल्यानंतर ऐकायला लागलो, म्हणजे ते आचरणातही आणायला लागलो. आणि तिथं मला अजून एक चांगली गोष्ट कळली की जी मी नव्हतो ती म्हणजे स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा, ऑनेस्टी. मला माझ्या ऑनेस्टी बद्दल समजायला लागलं. आणि ही जी काय माझ्या आयुष्याची वाताहत म्हणा, फरफट म्हणा, आयझेड म्हणा, जे काय वाट लागलेली आहे ना, त्याच्या मुळाशी काय असेल तर आय वॉज डिसऑनेस्ट विथ मायसेल्फ. मी स्वतःला फसवत होतो. वेळोवेळी मला माझं अंतर्मन योग्य दिशेने चालायला सुरुवात कर, त्यासाठी ह्या गोष्टी कर असं सांगत होतं विनायक. पण मी तसं वागत नव्हतो, कारण मी वेळोवेळी क्षणिक मोहामध्ये अडकत होतो. मी फक्त दारू पिण्याबद्दल बोलत नाहीये. मी स्वतःचं जीवन कसं बदलायला सुरुवात केली आणि माझं जीवन कसं बदललं, मानसिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, आर्थिक स्तरावर, सामाजिक स्तरावर, त्याच्याबद्दल माझी गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय.
आणि मी ठरवलं की ह्याच्या पुढे अंदर की आवाज सुनने का, आपल्या अंतर्मनाने काय आहे, अंतर्मन हे आपलं 24 तास चालू असतं. कुठलाही बाहेरचा धोका खरोखरच आपल्याला वेळोवेळी कळत असतो, जर आपण नशेमध्ये नसलो तर. आता मी दारू पित नाहीये, आता मी गांजाही ओढत नाहीये, आता मी चरसही ओढत नाहीये, तर आता माझं मन मला काय सांगतंय, तर माझं मन मला सांगतंय आता, काल म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे आता आपले खाण्याचे दिवस आलेले आहेत, पिण्याचे संपले, मग पोटभर वेळोवेळी खायचं. याचा वेळोवेळी याचा अर्थ वेळी अवेळी नाही. साचेबद्ध रीतीने आपलं जीवन जगायला सुरुवात केली तर आपलं जीवन, वी विल नॉट ओनली वी सर्वाईव्ह, पण वी विल लिव्ह बेटर दॅन येस्टरडे. म्हणजे काय, तर जेवणाच्या वेळा जर का मी पाळल्या तर माझं मन स्थिर राहतं, आणि मन स्थिर असलं की मला चांगलं काय वाईट काय हे समजायला लागतं चंद्रशेखर, आणि माझं अंतर्मन ताजतवानं राहतं आणि वेळोवेळी सावध असतं ते. तर आता मी पित नाही तर काय केलं पाहिजे मला, तर आता मला नोट मिळवली पाहिजे, पैसा मिळवला पाहिजे ना येडे, लय दिवस वाया घालवली. मग आणि काय केलं पाहिजे, आता स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे, आता कुटुंबाच्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे, कुटुंबाला ठराविक वेळ दिला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे रे, जे काय आपण चुकीचं वागलेलो आहे आतापर्यंत समाजात वागताना, याच्या आईला आणि त्याच्या आईला शिवाय काय बोलायचंच नाही ना येडे. मी जी फॅक्ट होती ती बोलतोय मी, असं नाही तू हसू नको, मला करताना लाज नाही वाटली त्यामुळे मला आता सांगताना लाज वाटत नाही, आणि मला सांगत राहतो मी म्हणूनच माझ्या तोंडातल्या शिव्या संपल्यात. आता द्यायचे नाहीये शिवाय आपल्याला. म्हणजे माझ्यात काय काय बदल व्हायला पाहिजेत याच्याबद्दल मी विचार करायला लागलो, आणि ते विचार ते बदल मी जाणीवपूर्वक करायला लागलो. म्हणजेच काय झालं, मी स्वतःशी प्रामाणिकपणे काम करायला लागलो. माझ्यावरती काम करायचे, म्हणजे नुसते पैसे मिळवायचे असं नाही. हे जे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 12 पायऱ्या वगैरे बोलतायत ना, ते काय आहे तुम्हाला खरं सांगू का, मी काय तत्वज्ञानी माणूस नाहीये. मी काय ते म्हणजे 12 स्टेप कॉल हे केलंय का तुम्ही, 12 पायऱ्या घेतल्यात का, तर मी माझ्या स्पॉन्सरनी माझ्याकडनं व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास करून घेतलेला आहे. परंतु मला त्यांनी एकदाच त्यावेळेला सांगितलं होतं की 12 पायऱ्यांचं आचरण करायचं असतं, प्रदर्शन नाही. त्यामुळे मी ह्या पुस्तकामध्ये ह्या पानावर वरून 4थ्या पॅरेग्राफमध्ये खालून 3ऱ्या ओळीमध्ये डावीकडनं 4था शब्द अमुक अमुक असलं काहीतरी बोलायला जात नाही मी. मला त्यातनं काय मिळालं आणि माझ्या काय उपयोगी पडलं तेवढं फक्त मी मांडायचा प्रयत्न करतो. ॲज आय कमिटेड टू यू जस्ट नाऊ, मी स्वतःची अतिशय डिसऑनेस्ट होतो, आणि मी एक दिवस ठरवलं स्वतःला फसवायचं नाही. स्वतःला फसवायचं नाही म्हणजे काय रे, तर खोटं बोलायचं नाही. कोणाचा तरी मोबाईल वाजतोय का, तो ऑफ करा. विषय असा आहे की खोटं बोलणे या विषयावर फुली मारली मी एक दिवस. आता किती तारखेला मारली विचारलं तर मला नाही आठवणार किंवा नाही सांगता येणार, पण मी मारली बाबा फुली. आणि मी आज जाहीररित्या तुम्हाला सांगतो,
आता 25 वर्ष मला दारू थांबून होतील, तशीच 25 वर्ष मला खोटं न बोलायला सुद्धा होतील. नाही म्हणजे नाही, मेलो तरी चालेल, खोटं बोलायचं नाही. बाकी मग मला जिथं खोटं बोलायची वेळ यायचं ना, तिथं मी काहीतरी वेळ मारून नेतो, तिथनं निघून जातो, मी विषय बदलतो, मी काही करतो, या बोटावरची थुंकी त्या बोटावर नेतो, पण खोटं बोलत नाही मी. कारण काय होतं, खोटं बोललं, एकदा बोललं ना की ते पहिले घोड घातक सारखं चालू. एकदा खोटं बोललं की ते लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलायला लागतं, मला तरी लागतं बाबा. त्यामुळे मी त्याच्यावर फुली मारली. अँड दॅट वॉज द की पॉइंट, की जिथं मी स्वतःला न फसवणं चालू केलं. मी एकदा स्वतःशी ऑनेस्ट राहिलो ना, एकदा चालायला जायचं ठरलं. चालायला जायचं म्हणजे जायचंच. दुनिया पेटली तरी चालेल, रात्रीचं जेवायचं नाही त्याशिवाय. आणि मी जायला लागलो राव. मी एकही दिवस खाडा नाही करत चालायला. मध्ये ते हार्ट अटॅक येऊन गेले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हाच फक्त काय बुडलं असेल ते. अदरवाईज एक 20 दिवस 25 दिवस रेस्ट डॉक्टरनी सांगितलेली त्याप्रमाणे घेतल्यावर मी चालायला सुरुवात केली. मी का रे एवढं काय, मला तिथं कोणतरी सांगितलं चालणाऱ्याचं नशीब चालतं. आईला हो का, मला पाहिजे माझं नशीब चालायला. मी चालायला सुरुवात केली. आणि मग आपण काय, आपण बेवडे म्हणजे काय माहितीये का, दिल मांगे मोरवाले. एकदा ते चालण्यातली गोडी लागली की हा चालतच सुटतो. मग ते आता बास आता बास आता बास म्हणायची वेळ येते. म्हणजे अतिरेकी स्वभाव. म्हणजे आपल्या जीवनाला कुठेतरी सिस्टीम लागली पाहिजे. आणि त्यासाठी मी स्वतःशी ऑनेस्ट असलो पाहिजे सिस्टीम लावण्याच्या बाबतीत. जर सिस्टमॅटिकली वागलं ना तर सगळं येतं तुमच्याकडे. हेल्थ येते, वेल्थ येते, मनशांती येते, कौटुंबिक शांती येते. कुटुंबाला पटवापटवी करायला काय अजिबात वेळ लागत नाही. तुम्हाला सांगतो, आपलं आयुष्य सगळं इमोशनल ब्लॅकमेल करण्यात गेलेलं आहे घरच्यांना. त्यामुळे पटवापटवी करायला वेळ मारून न्यायला अक्कल लागत नाही. पण आता ह्या वेळेला ट्रान्सपरन्सी ठेवून घरामध्ये आलेली शांतता दीर्घकाळ टिकवणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी मला सगळ्यात अगोदर स्वतःला न फसवणं महत्वाचं आहे मित्रांनो. आणि मी जर स्वतःला न फसवणारा म्हणून जगू लागलो ना तर मग इतरांना फसवायचा प्रश्नच येत नाही. कारण गरजा आणि मागण्या याच्यामधलं डिफरन्शिएट करता येतं. क्षणभराच्या मोहासाठी परत त्याच तिकिटावर तोच खेळ करायला माणूस जात नाही. कारण आता मी विचार करायला लागलो, माझं अंतर्मन काय सांगतंय. आता रंगीत साडी त्या चौकात दिसली की परत फिरून त्या चौकात नको वाटतं यायला. का, ती बघायची गोष्ट आहे, त्यात काय बघायचे, किती वर्ष तेच बघितलं की बेटे. आता नको त्याच्या आईला. ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. कोणतरी येऊन सांगतं आज 350 ने 8 येणार आहे. हा, मटकड माणसाला हेच सांगणार. जुगारड्यांच्या भाषा ह्याच असतात ना. आता एकदा ठरलंय ना आपल्याला कुठल्याही प्रकारचा जुगार खेळायचा नाही. कोणी किती घरदार बेचके खेळलो म्हणलं ना तरी नाही खेळायचं. म्हटल्यानंतर तुझं तू तिकडं जा म्हणायचं. आपल्याला नाहीच खेळायचं. एकदा नाही पत्ते खेळायचे म्हटल्यानंतर हे मी केलं. हा, ते मी 5-3-2 खेळायला सुद्धा पत्त्याला हात लावत नाही कधी. पत्त्याला हातच नाही लावायचा नाही अडे. आपला तो मार्गच नाही ना.
दिस इज व्हॉट ऑनेस्टी इज. आणि अशी जर रिजिड ऑनेस्टी तुम्हाला पाळता आली ना, बरं ती एका रात्रीत येत नाही. हा प्रवास आहे. आता हळूहळू करून करू ना. असा तो प्रवास नाहीये, तो आजच्या दिवसापुरता करायचा प्रवास आहे. मी आजचा दिवस पत्ते खेळणार नाही, मी आजचा दिवस मटका खेळणार नाही, मी आजचा दिवस बाईबाजी करणार नाही, मी आजचा दिवस अमुक एक काय बाबा नॉनव्हेज खायचं नसेल, आजचा दिवस नाही खाणार. अदरवाईज नॉनव्हेज खाण्याच्या आसक्तीत सुद्धा मी आतो नाद बुडलेलो होतो. त्या माधव गोळेंनी बघितलेलं आहे मला. अति कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा आणि मग माझ्यावरती फुली मारायची वेळ आली. आपण मला ते जमलं कारण माझ्या हाताशी वन डेचा कार्यक्रम होता. फक्त आजच्या दिवसातच आचरणात आणायचंय, ह्याच्या पुढचा विचार नको करू. आज काय आहे बस, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि मी स्वतःशी प्रामाणिक राहायला लागलो, इतरांशी प्रामाणिक राहायला लागलो. इतरांशी प्रामाणिक राहायला लागलो याचा अर्थ मी इतरांना जे चुत्या बनवायचो ना, ते बनवणं बंद झालं. मी दुसऱ्यांना जे बोलबच्चन करून गुंडाळायचो ना, ते करणं बंद झालं. मी फसवायचो म्हणजे काय, स्वतःचा स्वार्थ असेल तेवढं भागवून घेतलं की चालला भागवत पुढं, असं होतं माझं. बंद केलं मित्रांनो मी ते. आता ह्याच्या पुढे मी असं काहीच वागत नाही की ज्याच्यामुळे मला कोणापासनं तोंड लपवायची वेळ येईल. म्हणजेच मी उजळ माथ्यानी वावरायला लागलो. दिस इज व्हॉट इज द बेनिफिट ऑफ ऑनेस्टी. दुसरी महत्वाची गोष्ट या लोकांनी सांगितली ती सांगतो, ती म्हणजे मला ओपन माइंडनेस बद्दल सांगितलं यांनी. ओपन माइंडनेस म्हणजे माझी मानसिक स्थिती ही समोरचा काय सांगतोय ते ओपन माइंडनेसनी ऐकण्याची असावी. अदरवाईज माझी जरी मी व्यसन करत नव्हतो तरी सुद्धा माझी मानसिक स्थिती ही कायमच प्रिज्युडाइज्ड माइंड असायची. म्हणजे पूर्वग्रह दूषित मनानी समोरचा काय बोलतोय ते मी ऐकत राहायचो. त्यामुळे माझं मन पूर्णपणे रिसेप्टिव्ह झालेलं नव्हतं. एकदा माझं मन मी मोकळेपणाने समोरचा काय बोलतोय ते ऐकायला लागल्यावर माझ्या मनाची परिस्थिती खरं सांगायचं तर पेंडसे टिपकागदासारखी झाली. समोरचा काय बोलतोय त्याचं फक्त ग्रहण करायला लागलो. ऐकायला शिका व शिकायला ऐका. ऐकायला शिका म्हणजे एका जागी बसून कॉन्सन्ट्रेशन करून ऐका. आणि शिकायला ऐका म्हणजे यातलं आपल्या उपयोगाचं नेमकं काय आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे. मग मला ते कसं कळणार? अरे कळणार. काही झालं की मी हेच प्रश्न विचारायचो, मग मला कधी कळणार, मला कधी कळणार. ते म्हणायचे तू दारुडा एक दिवसात झाला का? म्हणलं नाही. मग तसं तुला हे सगळं एक दिवसात कळणार नाही. तू येत राहा. ओपन माइंडनी समोरचा काय बोलतोय ते ऐकायला सुरुवात कर, म्हणजे तुझी रिसेप्टिव्ह पॉवर वाढेल आणि मग तुला त्याच्यातला भावार्थ कळायला लागेल. ओपन माइंडनेस याचा अर्थ, खरा अर्थ त्याचा मला समजलेला असा आहे की माझा ओपन माइंडनेस नव्हता, परंतु मला माझ्या स्पॉन्सरने 2 गोष्टी सांगितल्या, त्या सांगतो तुम्हाला. समोरचा बोलत असताना पहिला प्रश्न माझ्या मनात आला पाहिजे,
व्हाय मी हा मला का सांगतोय? म्हणजे हा मला चुत्या तर बनवत नाहीये ना. आणि दुसरं म्हणजे माझ्यावर हे सगळं ऐकायची वेळ का आली आहे? इज इट ए गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी? हे सगळं कानावर माझ्या पडतंय, हे चांगलंय, पण ह्यातनं मी नेमकं काय घ्यायचंय? हे ज्याला कळलं ना, तो बरोबर दूध का दूध पाणी का पाणी करतो बघा. खरंच आहे ते. माझं मलाच शिकायचंय. आपल्याला कोणी, आता आपली वय वाढलेली आहेत बरं का, आपली शिकण्याची वय गेलेली आहेत, म्हणजे दुसऱ्या कोणतरी येऊन शिकवण्याची वय गेलेली आहेत. कारण आयुष्यभर तोंड फाटेस्तोवर दुसऱ्याला शिकवलं सगळं. आता आपल्याला काय करायचंय तर समोरच्याच्या वाक्यांमधनं, समोरच्याच्या वागण्यातनं नेमकं काय घ्यायचं हे शिकायचं. म्हणून त्या कळपात राहायचं. माणूस सहवासाने बदलतो. सहवासाप्रमाणे माणूस समाजात ओळखला जातो. बरोबर बोलतोय का रे मी? मी कोणत्या सहवासात आहे त्याप्रमाणे समाजातले लोक तुझ्याकडे बघायला लागतात. आता तू मटक्याच्या धंद्यावरच कामाला असला आणि तू किती तोंडवर करून सांगितलं की मी नाही खेळत, मी नाही खेळत, मी नाही खेळत, कोणी विश्वास नाही ठेवणार. पण मटक्याचा धंदा ही काय नोकरी करायची जागा आहे का रे आपल्यासारख्यानी? ती स्लिपरी प्लेस आहे. मग जायचं नाही तिथं नोकरी करायला. 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील आपल्याला. नाही, पण मग आम्ही कधी श्रीमंत व्हायचो? अरे श्रीमंत व्हायला नुसते जास्त पैसे मिळवणं हा एकच उपाय नाहीये. मिळवलेल्यातला पैसा जास्तीत जास्त बाजूला टाकणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. ही अक्कल मला कुठे आली? ओपन माइंडनेसने मी समोरच्यांची शेअरिंग ऐकायला लागलो तेव्हा. मनी सेव्हिंग इज मनी अर्निंग. हाऊ टू सेव्ह मनी. पैसे कसे वाचवायचे? राव, म्हणजे माझं इन्कमच एवढं कमी आहे की माझं काय म्हणजे माझं भागतच नाहीये. मूर्ख आहेस म्हणला. भागत कसं नाहीये? 1 रुपया जरी खर्च करायची वेळ आली ना तुझ्यावर, म्हणजे येतेच ना. फुकट जगात कधीच काही मिळत नाही. तरी ती गोष्ट आपली मागणी आहे का गरज आहे? वेदर इट इज माय नीड और इट इज माय वॉन्ट, हे लक्षात घेऊन पैसे खर्च करायला सुरुवात कर बेट्या तू. म्हणजे तू श्रीमंत होशील. असं मला कान धरून इथल्या लोकांनी सांगितलं. स्वतःचे कान धरून, माझा नाही. कारण हे ते का सांगतात स्वतःचा कान धरून? ते माझ्यासारखेच होते. मला श्रीमंत व्हायची घाई होती आणि पैसे कमवणं हा प्रॉब्लेमच नाही आहे आपला. पैसे बाजूला टाकणं हा प्रॉब्लेम आहे. मग पैसे कसे बाजूला टाकायचे? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे कामत तिथं तुम्हाला सांगतो मी. गरजा आणि मागण्या याच्यातला फरक ओळखता यायला लागल्यावर माणूस श्रीमंत होतोच आपोआप. मग मी चिक्कूपणा करायला लागलो असं लोक म्हणायला लागले. पण मला माहित होतं मी चिक्कूपणा नाही करत आहे. मग लोक काय म्हणत होते? कारण मी त्यांच्यासाठी पैसे खर्च करणं बंद केलं होतं. लोक म्हणणारच ना चिक्कू. मी फोकस केला माझ्यासाठी, भविष्यासाठी पैसे बाजूला टाकण्यासाठी. हे कुठं शिकला रे तू? भागवत तुम्हाला सांगतो मी, हे ओपन माइंडनेस मधनं मला समजलं. समोरचा काय बोलतोय हे मी, हा चंद्रशेखर आत्ता जसं लिहून घेतोय ना सगळं, म्हणजे त्याला आवडलेलं काहीतरी वाक्य लिहून घेतोय तो.
मी हेच केलं बरं का, मी हेच केलं. कारण मला माहितीये ना माझ्या दारूनी माझ्या मेंदूला इतका मार दिलेला आहे की अनेक गोष्टी महत्वाच्या असतात त्या मी विसरतो. मग उपाय काय? लगेच आठवलं तिथे ऐकलेलं, कागद बोलतो. कागदावर लिहिलं की त्याला मूर्त स्वरूप येतं. मग कागदावर लिहायला सुरुवात कर. हा ऋषी कपूर पण लिहितोय बघ. इट विल वर्क इन युअर लाईफ, आय एम टेलिंग यू. डोंट फॉरगेट टू रीड इट. कशामुळे रे हे आलं? ओपन माइंडनेस. कागद बोलतो वाक्य कुठं ऐकलं रे? मन मोकळेपणाने शेअरिंग ऐकण्यामध्ये माझ्यात झालेला बदल, त्यामुळे हे टिपकागदावरची आलेली वाक्य आहे ती. आता हे जे सगळं बोलतो ना मी तुमच्याशी, यातली कुठली माझी बुद्धिमत्ता वगैरे काही नाहीये बरं का. हा फक्त मी टिपकागद उडून दाखवतोय तुम्हाला. ऍक्च्युली हे फक्त पासिटॉन आहे. हे सगळं ज्ञान, अक्कल, हुशारी, बुद्धिमत्ता, कुशाग्र बुद्धी वगैरे काय 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 असेल ते त्या माझ्या ओल्ड टायमर्सचं आहे, माझं नाही. मी एवढा हुशार आणि शहाणा असतो तर त्या चपटीच्या नादाला लागलो असतो का? नक्कीच नसतो लागलो. म्हणजे ओपन माइंडनेसनी मी जेव्हा समोरच्याचं बोलणं ऐकतो तेव्हा माझं जीवन बदलायला लागतं मित्रांनो, असा माझा अनुभव आहे. मात्र हे सगळं करण्यासाठी पेनसे आपल्याला विलिंगनेसची आवश्यकता असते. विलिंगनेस इज द की बिहाइंड ऑल दीज थिंग्स. माझी स्वतःची इच्छा असली पाहिजे. मला व्यसनमुक्त राहायचंय, माझी इच्छा असली पाहिजे. मला श्रीमंत व्हायचंय, माझी इच्छा असली पाहिजे. मला माझ्या कुटुंबाला प्रेम द्यायचंय, माझी इच्छा असली पाहिजे. माझी इच्छा, मी तुम्हाला सांगतो गेल्या 25 वर्षामध्ये परमेश्वरांनी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. कशा काय बुवा? यू आर द ओनली टूल ऑफ गॉड. गेट युअर सेल्फ अप्लाइड इन युअर लाईफ. ते लिहितात ना संत महात्मे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार वगैरे वगैरे. ते खरं आहे. मी प्रवचन द्यायला इथं बसलेलो नाहीये. मी आधी केले आणि मग सांगितले वाला माणूस आहे. मी जर सरळ मार्गाने चाललो तर मी अधिक गतीने आणि करेक्ट दिशेला पोचू शकतो. मध्ये अनेक फाटे फुटणार आहेत. अनेक व्यवधान आपल्याला शुकशुक करून बोलवणार आहेत. आपल्याला त्याच्याकडं लक्ष आता द्यायचं नाहीये. का लक्ष नाही द्यायचं? ते सगळे धंदे करून झाल्यानंतर आपण इथं आलेलो आहे आणि त्याचे चटके आपण एच्या मीटिंगला जात राहिलो, आपण व्यसनमुक्त मित्रांच्यात वावरत राहिलो तरच ते चटके विसरणार नाही. ऑर अदरवाईज परमेश्वरांनी मानवी मेंदूमध्ये एक अशी सोय केलेली आहे भागवत, ही दुःखद घटना मनुष्य प्राणी लवकरच विसरतो. अदरवाईज माझं माझ्या आईवर किंवा माझ्या वडिलांवर प्रेम नव्हतं का?
होतं अरे. मग ते वारल्यानंतर मी खरं तर इतकं होतं ना, आणि तुम्हाला खरं सांगू का, माझं माझ्या आईवर किती प्रेम होतं. मग तू आई गेल्यानंतर अजूनपर्यंत रडत बसायला पाहिजे होता, इतकं होतं. तर तू नाही रडत बसलेला का? परमेश्वरांनी केलेल्या सोयीमुळे. परमेश्वरांनी काय सोय केली आहे? रात गई बात गई. दुःखद गोष्टी आता आपल्याला आठवायच्या नाहीत, अशी सोय केलेली आहे परमेश्वरांनी. आणि आनंद हा येळाय का, असली रमाल केली होती ना त्यावेळेला, काय सांगू तुला. ते सगळं आठवते बरं का. महाबळेश्वर मध्ये कसा गेलो, मग तिथं कोरी कशी प्यायलो नाही का, मग त्या ढगातनं कसा चाललो, नंतर पडलो ते नाही आठवत. सगळे हसले, याचा अर्थ आयडेंटिफिकेशन मिळालं. सगळे महाबळेश्वर मध्ये नसतील पडले, पण पडलो हे नक्की आपण. विनोदाचा भाग जाऊ दे, विषय असा चाललाय. परमेश्वरांनी केलेल्या सोयीबद्दल बोलतोय मी. चांगल्या गोष्टी आपल्याला वेळोवेळी आठवत राहतात नाही का. मग वाईट गोष्टी म्हणजे दारूनी, गांजानी, चरसानी दिलेले चटके, ते कधी आठवणार बेट्या तू? ते आठवायचे असतील तर तुला व्यसनमुक्त मित्रांच्यातच जायला पाहिजे. आणि आता मी व्यसनमुक्त असल्यामुळे माझं कसं व्यवस्थित चाललंय. हॅपी डेज आर हिअर अगेन असं बोलणाऱ्या लोकांच्यात वावरायला मला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी काय लागतं? तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला विलिंगनेस लागतो. पैसे मिळवायचेत, विलिंगनेस पाहिजे. घरच्यांना आनंदी ठेवायचंय, विलिंगनेस पाहिजे. समाजात नाव कमवायचंय, विलिंगनेस पाहिजे. बरोबर ना. हेल्थ कमवायचे, विलिंगनेस पाहिजे. नुसतं विलिंगनेस असून काय उपयोग आहे? हो ना, म्हणजे आता मी ठरवलंच आहे ना. ठरवून नाही. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मोहन, तू बोलतो कसा, त्यापेक्षा तू वागतो कसा इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. परागराव. मी स्वतःला चुत्या बनवणं बंद केलं पाहिजे, म्हणजे ऑनेस्टी. समोरचा काय सांगतोय त्यातनं मला काय घेण्यासारखं आहे ते टिपकागदासारखं टिपून घेता आलं पाहिजे व आचरणात आणता आलं पाहिजे. इज द ओपन माइंडनेस. आणि हे सगळं करण्याची इच्छा असली पाहिजे. त्या व्यसनाने काय केलं माहितीये का? त्याच्या आईला आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा मारून टाकल्या होत्या. खरंच मारून टाकल्या होत्या. आता आयुष्यात काय राहिलंच नाही ना येड्या. असंच वाटायचं राव. मला तर वाटायचं. माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न आले, म्हणजे करावं असं वाटलं, पण मी घाबरट असल्यामुळे मी नाही केले प्रयत्न. कारण परमेश्वराची इच्छा अशी होती की मी जगावं. बरं, आता भानगड अशी आहे, जो जगतो तो आज ना उद्या मरतोच. आहे का आपल्यातला कोण अमरपट्टा घेऊन आलेला इथं? कमरा बघा एकदा सगळ्यांनी आपापल्या कमरेला लावलाय का कोणी अमरपट्टा? काही नाही. मरणार तर सगळेजण आपण एकदा एक दिवस मरणारच आहे. पण आता परमेश्वरांनी आपल्याला चॉईस दिलाय गोळे. कसं मरायचंय याचा? आनंदाने मरायचं का झिजत झिजत मरायचं?
उगाच मी म्हणजे काहीतरी असे साहित्यिक शब्द वापरत नाहीये, पण खरंच चॉईस दिलेलं आहे. दिलंय की नाही? लोकांच्या उपयोगी पडत मरायचं, कुटुंबियांच्या उपयोगी पडत मरायचं, पैसा कमवत राहायचा, आनंदाचा उपभोग घेत राहायचा. कसं मरायचं आता आपल्याला? कोपऱ्यात पडून मारायचं? कोपऱ्यात पडून मारायचं असलं तर मार्ग सांगितलेलाच आहे. पहिलाच घोडघातक, पहिला गल्लास आणि खेळ खाल्लास, जा बाजारात आणि वड तू कोपऱ्यात पडून मारणार. म्हणजे या एकाच वाक्याचा पहिला गल्लास आणि खेळ खाल्लास किंवा पहिलाच घोट घातक, फर्स्ट ड्रिंक डज द डॅमेज, या वाक्याचा अर्थ तू कसा घेतोय त्याच्यावर अवलंबून आहे तुझं. इथं तुझी विलिंगनेस स्वतःला दाखवायचंय. आता देवानी चॉईस दिलेला आहे तुम्हाला कसं मरायचं. याचा मरायचं की नाही याचा चॉईस नसतोच, कसं मरायचं हा चॉईस आहे. आनंदाने जगायचं, कुटुंबियांवर प्रेम करत जगायचं, मजबूत पैसे मिळवायचे. और त्या पैशाचं काय किस्सा तुम्हाला सांगतो राव. मला एकदा मी काय म्हटलं माझ्या स्पॉन्सरला, हे सगळं चांगलं झालं, आता मी दारू थांबवली, मग इतकी वर्ष झाली, हे झालं ते झालं, हा मला आता एकच इच्छा राहिली. म्हणजे काय? म्हटलं मला श्रीमंत व्हायचंय. आता आहेतच की म्हणला श्रीमंत तू. नाही ना राव, मी नाही श्रीमंत म्हणला, मला पाहिजे तेवढं श्रीमंत नाही असं मी म्हटलं. म्हणलं किती व्हायला पाहिजे तू श्रीमंत असं वाटतं तुला? मी म्हटलं मला 300 कोटी रुपये मिळायला पाहिजेत. बोलायला काय जाते, काहीतरी आपल्या डोक्यात 300 कोटी रुपये मिळायला पाहिजेत. लिही म्हणले कागदावर. इथं आईला 2दा शून्य मोजायला लागली मला, 2दा शून्य मोजायला लागली मला. ही तर माझी अवकात, आणि मला किती पाहिजे? 300 कोटी. म्हणले काय होणार रे तू, काय 300 कोटी मिळवून काय करणार? नाही मला पाहिजेत. नाही काय त्याचा उपयोग असेल तर घे ना, काहीतरी काय टार्गेट पाहिजे आयुष्यात माणसाला, असं तुम्हीच म्हणता की नाही? म्हणले हो. मग माझं टार्गेट 300 कोटी. करणार काय तू त्या 300 कोटीचं? कुठं सांगता येते? अरे जेवढं पचतंय तेवढंच खायचं असतं येडे. मग मला कळायला लागलं समाधानाने जगणं म्हणजे काय, सुखाने जगणं काय आणि समाधानाने जगणं काय. हा विषय खूप मोठा आहे. कधी वेळ आली तर मी या विषयावर माझी गोष्ट तुम्हाला सांगेन. मी नेहमी सांगतो, कोणी विचारलं ना मनोराव कसे आहे आता तुम्ही, तर मी त्याला सांगतो मी समाधानी आहे. समाधानी आहे म्हणजे नेमकं काय आहे या विषयावर परत कधीतरी आपण पुढच्या वेळी बोलूया. आत्ता मी जे काय बोललो HOW हाऊ बद्दल, त्याबद्दल कोणालाही काहीही शंका किंवा प्रश्न असतील तर कृपया विचारा. ह्याच्यामध्ये कोणाला काही ऍड करायचं असेल, माझ्याकडनं बोलायचं राहिलं असेल तरी ते ऍड करा. बोला.